नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा 2025 साठी इथे ऑनलाईन लेक्चरमध्ये जमा झालेलो आहोत. तर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम अ, नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी आपल्याला मराठी हा विषय असतो आणि त्या मराठी विषयामध्ये आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी मराठीचे जे उतारे आहेत ते उतारे आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. आता इथे आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत की मराठीचे उतारे, जे मराठी उतारे आहेत, ते मराठी उतारे कशा प्रकारचे असतात. एका प्रश्नपत्रिकेमध्ये 4 उतारे असतात. 1, 2, 3 आणि 4. प्रत्येकाला 5-5 प्रश्न असतात. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तरी पण एकदा जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी सांगून देतो, की 1, 2, 3, 4 उतारे असतात. प्रत्येक उतार्यामध्ये असे 5 प्रश्न असतात आणि त्यामध्ये आपल्याला हे असे जे 5-5 असे 20 प्रश्न असतात. इतकं लक्षात घ्यायचं आहे, की 20 प्रश्न असतात आणि हे जे 20 प्रश्न आहे ते आपल्याला 20 पैकी 20 मार्क पाडून देऊ शकतात. पण त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचणं हे गरजेचं आहे. उतार्यामध्ये नवोदय समितीने काही बदल केलेले आहे. ते कोणते? तर उतार्यामध्ये बघा, उतार्यामध्ये 1, 2, 2, 3, 4 आणि 5 असे प्रश्न असतात आणि त्यामध्ये पहिले 3 जे प्रश्न असतात ते उतार्यावर असतात आणि 2 जे प्रश्न असतात ते व्याकरण जे आहे त्याच्यावर असतात. बरोबर? तर व्याकरणामध्ये आपल्याला काही घटक दिलेले आहेत. ते पुस्तकात आपल्याला कुठे सापडणार नाही. पण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास योग्यरित्या केला तर त्या ठिकाणी आपल्याला ते सापडतील. तर व्याकरणामध्ये काय विचारलं गेलेलं आहे, तर सगळ्यात पहिलं जे आहे ते शब्दांच्या जाती. या गोष्टी विचारल्या गेलेल्या आहे. शब्दांच्या जाती आहे 8. त्या 8 जाती कोणत्या आहेत? त्या आपल्या दिलेल्या ॲपवर त्या ठिकाणी व्हिडिओ आहे शब्दांच्या जाती म्हणून, त्या ठिकाणी तुम्ही तो बघू शकतात. तर त्यानंतर आपल्याला आहे समानार्थी शब्द. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर आपल्याला विचारल्या जातात ते म्हणजे वाक्यप्रचार. हे विचारलं जातात. आता हे प्रत्येक उतार्यामध्ये याच्यापैकी कोणतातरी एक प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला गेलेला दिसून येतो. तर हे 2023 पासनं हा जो बदल आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, की नवोदय समिती काय बदल करते, कशाप्रकारे बदल करते, हे आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. तर असेच बदल आपल्या गणितामध्ये सुद्धा त्यांनी काही प्रकरणामध्ये केलेले आहेत. तर ते जे बदल आहे ते आपण गणिताच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आज आपण मराठी उतारा कसा सोडवायचा, कशाप्रकारे या ठिकाणी प्रश्न अ, वाचायचे आहे आणि उत्तरं कसे शोधायचे आहे, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला हे जे आहे ते नेक्स्ट अकॅडमीतर्फे आपण लाईव्ह आलेलो आहोत, हे लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना ही अकॅडमी माहीत नसेल, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो व्हिडिओ तुम्ही बघताय, त्या व्हिडिओ अंतर्गत काही विद्यार्थी आपल्या नेक्स्ट अकॅडमीतर्फे होणाऱ्या क्लासला किंवा ॲपला जॉइंट आहेत आणि त्या ठिकाणी ते चांगल्या आणि योग्यरित्या अभ्यास करत आहेत. तर आज आपण बघणार आहोत नवोदय प्रवेश परीक्षेसाठी 2025 साठी मराठीचे उतारे. पहिलं आहे बघा, इथे मी तुम्हाला एक सूचना त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. तर ती सूचना मराठीचं जे प्रश्नपत्रिका असते, त्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी
देण्यात येते. जो फायनल पेपर असतो किंवा नवोदयचा जो तुमचा फायनल पेपर होणार आहे, त्यामध्ये अशी सूचना असते. त्यामुळे ही सूचना आपण या प्रत्येक लेक्चरमध्ये देत असतो. कारण की ती सूचना विद्यार्थ्यांना समजावी म्हणून. तर सूचना काय असते बघा, या खंडात म्हणजे या पूर्ण विभागात 4 परिच्छेद आहे. परिच्छेद म्हणजे काय तर उतारे. परिच्छेद आहे. प्रत्येक उताऱ्यानंतर 5 प्रश्न आहे. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी, डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे आणि बरोबर उत्तर शोधायचं आहे. तर अशी सूचना तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली असते आणि ती सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि पुढची आपण सुरुवात करूया. बघा, आता उतारा तुमच्यासमोर देण्यात आलेला आहे आणि तो उतारा काळजीपूर्वक जर तुम्ही वाचला, तर त्या ठिकाणी आपल्याला लगेचच उत्तरं सापडायला सुरुवात होतील. तर सर्वप्रथम बघा, उतारा आपण वाचन करून घेऊ. सुट्टी संपली, शाळा सुरू झाली. आज शाळेचा पहिला दिवस. आज अभय भेटेल, जगन भेटेल, कमलही भेटेल. आपले सगळे सोबती भेटतील. खूप बोलायला मिळेल, खूप खेळायला मिळेल. शरद लवकर उठला, त्याने अंघोळ लवकर केली. जेवण लवकर उरकले, तो शाळेतही लवकर गेला. त्याला अभय भेटला, जगन जगन भेटला, कमल भेटली, बाई भेटल्या. शरदला खूप आनंद झाला. बघता बघता शाळेचे आवार मुलांनी भरले. पाखरांसारखी मुले किलबिलू लागली. कोणी हसू लागले, कोणी गाऊ लागले, कोणी खेळू लागले, कोणी धावू लागले. सगळी शाळा जणू बागडू लागली. घंटा घणघणू लागली. घंटा ऐकताच मुलांना आनंद झाला. बघा, हा एक छोटासा उतारा आपल्याला देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी त्याचे प्रश्न त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. उतारा आणि प्रश्न देण्याचं कारण असं, की विद्यार्थ्याला त्या उतार्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सोबतच उतार्यासोबतच त्याचे प्रश्न देण्याचं काम नेक्स्ट अकॅडमीने केलेलं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचं आपण उतारे हे 2 प्रकारे सोडवू शकतो. कशाप्रकारे 2 प्रकार कोणते? तर ते बघूया आपण. तर सर्वप्रथम उतारा वाचन करणे. म्हणजे पहिली जी आहे प्रथम उतारा वाचन. बरोबर? प्रथम उतारा वाचन करावा म्हणजे आणि त्यानंतर प्रश्नाकडे यावे. आणि दुसरी एक पद्धत आहे अगोदर प्रश्न अगोदर वाचन करावे. बरोबर? ही ही जी ही जी आयडिया आहे, ही पहिली आयडिया. ही जी आयडिया आहे, ही दुसरी आयडिया. तर यामध्ये दोघांनाही वेळ सारखाच लागू शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो. विद्यार्थ्याच्या वाचन क्षमतेवर त्या ठिकाणी अवलंबून असेल. तर याच्यामध्ये बघा, प्रथम जर उतारा वाचन केलं तर आपल्याला लगेच प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्न वाचायला गेल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर शोधण्यासाठी परत आपल्याला उतार्याकडे यावं लागतं आणि मग आपल्याला त्या ठिकाणी ते उत्तर सापडतं. पण दुसरी जी स्टेप आहे, प्रश्न अगोदर वाचन 5 प्रश्न जे आहे, फक्त प्रश्न विचारले मी. ते 5 प्रश्न जर अगोदर वाचन केलेले असतील आणि त्या वाचन केलेल्या प्रश्नामध्ये महत्त्वाचा जो शब्द असतो, तो जर लक्षात ठेवलेला असेल, तर त्या ठिकाणी आपण उत्तरं लगेच शोधू शकतो. महत्त्वाचा शब्द कशातला? तर प्रश्नामधला. अगोदर प्रश्न वाचन करावे आणि त्यानंतर उतारा वाचन करावा आणि प्रश्नामध्ये असणारा महत्त्वाचा शब्द हा लक्षात ठेवायचा आहे. मग ते केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी लवकरात उत्तरं आपल्याला सापडतात. तर मग कसे सापडतात? तर ते आपण आता चेक करू. मी दोन्ही पद्धत तुम्हाला सांगितलेल्या आहे, की 2 पद्धतीने आपण उतारा वाचन उतारा सोडवू शकतो. तर त्या दोन्ही पद्धती लक्षात ठेवायच्या आहे विद्यार्थ्यांनी. बघा, आता उतारा आपण वाचन केलेलं आहे. शाळेत जाण्यासाठी उठणारा कोण? तर मी दुसऱ्या
स्टेपप्रमाणे जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करण्यास सांगेल. तर इथे शाळेत जाण्यासाठी उठणारा कोण? तर उठणारा हा काय आहे? महत्त्वाचा शब्द आहे. बरोबर? उठणारा महत्त्वाचा शब्द. मग आपण ज्यावेळेला प्रश्न वाचून त्या ठिकाणी उत्तराकडे येऊ, त्यावेळेला आपल्याला त्याचं लगेच उत्तर भेटणार आहे. बघा, सुट्टी संपली, शाळा सुरू झाली. आज शाळेचा पहिला दिवस. आज अभय भेटेल, जगन भेटेल, कमलही भेटेल. आपले सगळे सोबती भेटतील. खूप बोलायला मिळेल, खूप खेळायला मिळेल. शरद लवकर उठला. बघा, उठला. हा शब्द इथे आला. इथं आपण अंडरलाईन केली, की उठला हा शब्द महत्त्वाचा आहे. मग कोण उठला? तर शरद उठला. तर त्याचं उत्तर काय आहे? शरद. हे जे उत्तर आहे, हे योग्य आहे. बरोबर? म्हणजे ह्या दुसऱ्या पद्धतीने जर आपण नवोदयचे उतारे वाचले, सोडवले, तर आपल्याला ॲक्युरेट उत्तर मिळण्याची दाट शक्यता असते. बरोबर. ठीक आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. बघा, उतार्यात मित्र या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे? बघा, मित्र या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे? आपल्याला मित्र हा महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ मित्राचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. बरोबर? जे विद्यार्थ्यांनी समानार्थी शब्द पाठ केले असतील किंवा वाचलेले असतील, तर त्यांना उतारा वाचण्या अगोदरच त्या ठिकाणी पर्यायामध्ये कोणते शब्द असे आहे की ते मित्राचे समानार्थी शब्द आहे, हे जर समजले तर उतार्याकडे जाण्याची वेळसुद्धा येणार नाही. म्हणजे आपल्याला जो उरलेला वेळ हा गणिताच्या प्रश्नाकडे देऊ आपण शकतो आहे. त्याच्यामुळे ही गरज लक्षात घ्यायची आहे. आता इथं दिलेलं आहे, उतार्यात मित्र या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे? तर आपण बघू की उतार्यामध्ये मित्र या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे? तर बघा, जगन भेटेल, कमलही भेटेल, सगळे आपले सोबती भेटतील. सोबती. सोबती हा जो शब्द आहे, तो मित्राचा समानार्थी शब्द आहे. कोणता? सोबती. किलबिल तर येत नाही, आवार येत नाही आणि मुले पण येत नाही. तर सोबती हा जो शब्द आहे, तो मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बरोबर? तर तुम्ही जर अशा प्रकारे अभ्यास जर केला, की समानार्थी शब्द वाचलेले असतील किंवा तुम्ही पाठ केलेले असतील, तर त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लवकरच सापडू शकतात. आणि मित्र या समानार्थी शब्दाचा तुम्ही जर अदर जे समानार्थी शब्द आहे, ते पण तुम्ही जर बघून ठेवले, एखादा प्रश्न तुम्हाला आला, तर त्या ठिकाणी मित्र या समानार्थी शब्द कोणते आहेत? तर सखा आहे. त्यानंतर सोबती आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर दोस्त आहे. बरोबर? सवंगडी आहे. हे जे काही शब्द आहे, असे अनेक शब्द मित्र या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून आपण बघतो किंवा पाठ करतो. बरोबर? तर याच्यामुळे समानार्थी शब्द हे खूप महत्त्वाचे आहे आपल्या नवोदयच्या यामध्ये अभ्यास करण्यासाठी. त्या मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलंच का आपल्याला कोणकोणते गरजेचं आहे ते तुम्ही वाचन केलं पाहिजे. पुढची जी स्लाईड आहे ती बघा. ती म्हणजे काय? शरद तिसरा प्रश्न आहे. शरदला शाळेत किती व्यक्ती भेटल्या? म्हणजे भेटलेल्या व्यक्ती आहे, किती व्यक्ती आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. किती व्यक्ती त्या ठिकाणी भेटलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे शरदला. मग शरदला भेटलेल्या व्यक्ती आपण जर बघितल्या, तर आपण इथं त्याला अभय भेटला, जगन भेटला, कमल भेटली आणि बाई भेटल्या. असे एकूण 4 व्यक्ती त्या ठिकाणी भेटलेल्या आहे. अभय 1, जगन 2, कमल 3 आणि बाई 4. पण एखादा विद्यार्थी जर घाई-गडबडीमध्ये त्याने जर वरचा पॅराग्राफ पूर्ण वाचलेला असेल, तर त्यावेळेला त्याला तिथे जाणवेल, की अभय भेटला. हं, जगन आणि कमल. बघा, फक्त इथे 3च दिलेलं आहे. जरी इथं या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय या ठिकाणी दिलेला नाहीये. पण कदाचित नवोदयने त्या ठिकाणी 3 हा पर्याय दिलेला असेल, तर काय करण्यात येईल, का एखादा विद्यार्थी तो 3 पर्यायाला सुद्धा तो काय करू शकतो? फोन करू शकतो किंवा त्याचं गोल काळं करू शकतो. पण इथं दुसऱ्या उतार्यामध्ये काय-काय सांगितलं, तर अभय भेटला, जगन भेटला आणि कमल आणि बाईसुद्धा भेटल्या. तर असे एकूण
4 व्यक्ती त्या ठिकाणी त्याला भेटलेल्या आहेत. म्हणून हे 4 जे उत्तर आहे ते योग्य आहे. उतारा काळजीपूर्वक वाचण्यासाठी मी 2 पद्धत सांगितलेल्या आहे. सर्वप्रथम पहिलं आपण प्रश्न वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उतार्याकडे यायचे म्हणजे आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर उत्तरं शोधू शकतो. प्रश्न वाचल्यानंतर त्याच्यातल्या महत्त्वाचा जो शब्द आहे त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला उतार्यामध्ये लगेचच त्या ठिकाणी काय सापडेल? उत्तर सापडेल. ओके. पुढचा 4था प्रश्न आहे. परिच्छेदात वर्णन केलेला प्रसंग कोणता आहे? मग प्रसंग कोणता आहे? तर इथे आपण सुट्टी संपली आहे, म्हणजे इथं आपल्याला समजतंय की शाळा भरलेली म्हणजे सुट्ट्या लागलेल्या होत्या. त्यानंतर शाळा भरलेली आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे. इथंच उत्तर भेटतं त्याच्यामुळं खाली जायची गरज नाही. तर त्या ठिकाणी शाळेचा पहिल्या दिवसाचं प्रसंग त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. बरोबर? हे लक्षात घ्या. काळजीपूर्वक उतारा वाचलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर उत्तरं सापडू शकतात. ओके. ठीक आहे. चला पुढचा 5वा प्रश्न आहे ह्या उताऱ्याचा शेवटचा प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शरदने खालीलपैकी कोणती कृती केलेली नाही? बघा इथे नाही हा पर्याय दिलेला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शरदने खालीलपैकी कोणती अशी कृती केलेली नाहीये? कृती केलेली नाही हे लक्षात घ्या. तर इथं आपण जर इथं बघितलं पहिल्या उतार्यामध्ये जर बघितलं, आपले सगळे सोबती भेटतील, खूप बोलायला मिळेल, खूप खेळायला मिळेल. शरद लवकर उठला. बघा म्हणजे ही केलेली आहे. शरद लवकर उठला, अंघोळ लवकर केली. बघा ही पण केलेली आहे लवकर, लवकर. जेवण लवकर केलं, जेवण पण लवकर त्याने केलेलं आहे. आणि शाळेतही लवकर गेला. बघा लवकर गेला. इथं काय सांगितलंय? उशिरा गेला. म्हणजे हे जे उत्तर आहे, हे उत्तर योग्य आहे. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते डी आहे. काही विद्यार्थी प्रश्न नीट वाचत नाही आणि शेवटी आपल्याला काय दिलेलं आहे ते नीट बघत नाही आणि त्यावेळेला त्या ठिकाणी विद्यार्थी चुकतो. त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचणं प्लस उतारा काळजीपूर्वक वाचणं हे खूप गरजेचं आहे. चला मग इथेपर्यंत आपल्याला मी सांगितलेल्या सर्व गोष्टी समजल्या असतीलच. आता जो पुढचा उतारा आहे तो मी तुमच्यासमोर देतो आहे. तर पुढचा उतारा तुमच्यासाठी उतारा क्रमांक 2. यामध्ये हा जो उतारा आहे तो खूप छोटा जरी असला तरी पण त्यामध्ये असणारे शब्द हे आपल्याला गोंधळात पाडू शकतात. तर आपण आधी बघितलं होतं की काय, की मी सांगितलं की दुसऱ्या टिपनुसार जर आपण बघितलं, आधी प्रश्न सर्व वाचून घेतले आणि मग नंतर आपण जर त्या ठिकाणी उतार्याकडे आलो, तर आपल्याला उतार्यात उत्तर हे लवकर सापडू शकतात. आता आपण असं करू, की याचे जे 5 प्रश्न आहे, हे 5 प्रश्न आपण एकामागे एक वाचन करून घेऊया. बघा, विनम्रता एक मोठा टिंबटिंब आहे. विनम्रता म्हणजे डॅश डॅश. विनम्र व्यक्ती डॅश डॅश शिकते. गर्विष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द. हट्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. हे 5 प्रश्न आहेत. तर आपण प्रश्न सर्व वाचून घेतलेले आहे. आता आपण काय करू उतार्याकडे येणार आहोत. बघा, विनम्रता एक मोठा गुण आहे. इथंच आपल्याला प्रश्नाचे लगेच क्लिक होते. विनम्रता एक मोठा डॅश डॅश आहे. तर विनम्रता हा एक काय आहे? गुण आहे. म्हणजे पहिलंच उत्तर आपलं त्या ठिकाणी बरोबर आहे. बघा, मी सांगितलं की आधी प्रश्न वाचा. त्यातील महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. ओके. अशा पद्धतीने जर आपण गेलं आणि त्यानंतर उतारा वाचन केला, तर आपल्याला लवकरात लवकर उत्तरं मिळणं सहजासहजी सोपं होतं. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. ही जी ट्रिक वापरली तर लवकरात लवकर उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. तर पुढचा प्रश्न बघा, विनम्रता म्हणजे काय? मग विनम्रता म्हणजे काय? तर याचा अर्थ विनम्र म्हणजे शांत आणि शालीन असणे.
हे गर्विष्ठपणाचे विपरीत आहे. विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते. आता इथं काय सांगितलं का विनम्रता म्हणजे उद्धट आहे का? क्रूर आहे का? विनयशील आहे का? आणि दयाहीन आहे का? तर इथं आपल्याला कुठे एक बघा शांत आणि शालीन आहे. ते गर्विष्ठ आणि विपरीत हे गर्विष्ठपणाचे विपरीत आहे. म्हणजे विरुद्ध आहे. विपरीत म्हणजे काय? विरुद्ध आहे. विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते. अशी व्यक्ती हट्टी नसते. ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते. ती स्वयंपूर्ण असते. विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उणिवा हसत-हसत स्वीकारते. ती सहजासहजी रागवत नाही. अशी व्यक्ती आत्मकेंद्री नसते. त्यामुळे ती विचारवंत असते. तर उद्धटपणा आपल्याला कुठं दिलेलं नाहीये, क्रूर पण दिलेलं नाही आणि दयाहीन पण दिलेलं नाही. म्हणजे विनयशील इथं शालीन या शब्दाचं विनयशील हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न आपण घेऊ. तिसरा प्रश्न. विनम्र व्यक्ती डॅश डॅश शिकते. बघा, विनम्र व्यक्ती काय शिकते? तर विनम्र व्यक्ती शिकते. काय शिकते? तर इथं आपण वाचलेलं आहे. बघा, त्यांच्या अनुभवातून ती शिकते. कशातून शिकते? स्वतःच्या अनुभवातून. इतरांच्या अनुभवातून ती शिकत नाही. शिक्षकांच्या अनुभवातून शिकत नाही. पालकांच्या सुद्धा अनुभवातून शिकत नाही. तर स्वतःच्या अनुभवातून ती शिकते. त्यांच्या अनुभवातून इथे लगेचच आपल्याला समजतं की ती स्वतःच्या अनुभवातून ती व्यक्ती विनम्रता शिकते असते. पुढचा प्रश्न, 4था प्रश्न, गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द. बघा, मी तुम्हाला सांगितलं, की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि त्यानंतर पुढचं आहे जे अ, वाक्यप्रचार आणि त्यानंतर आहेत आपले वाक्यप्रचारानंतर विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दांच्या जाती या हे जे सर्व आहे, हे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग गर्विष्ठ, गर्विष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सांगा बरं? तर बघा, गर्विष्ठ शब्दात समानार्थी उतार्यामध्ये विनम्र, शालीन, मृदू आणि अहंकारी समानार्थी. गर्विष्ठ म्हणजे त्याला गर्व झालेला असतो. असा गर्विष्ठ व्यक्ती, बरोबर? मग विनम्रता येणार नाही, शालीन पण येणार नाही आणि मृदू पण येणार नाही. अहंकारी, गर्विष्ठचा जो समानार्थी शब्द आहे तो कोणता आहे? अहंकारी. गर्विष्ठ म्हणजे काय? अहंकार करणारा, स्वतःला स्वतःचा गर्व असणारा, बरोबर? हं. तर पुढचा प्रश्न बघा. आता इथं हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय ओळखायचा आहे. हट्टी, हट्ट करणे. बघा, एखादा मुलगा असतो छोटासा, तो आईस्क्रीमसाठी हट्ट करतो, खेळण्यासाठी हट्ट करतो. मग तो मागतो, रडतो. त्याप्रमाणे तो शब्द आहे. तर हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय. हट्टीचा विरुद्धार्थी म्हणजे काय आहे? समानार्थी विचारलेला नाही या ठिकाणी लक्षात घ्या. अटळ तर नाहीये, अडमुठा नाही, लवचिक वृत्तीचा, स्वच्छधारी नाही आणि अडमुठासुद्धा नाही. तर लवचिक वृत्तीचा जो आहे तो पर्यायी शब्द येणार आहे हत्तीच्या विरुद्ध. जो हट्टी व्यक्ती असतो तो एकाच गोष्टीचा किंवा एकाच ठिकाणाचा तो हट्ट करतो. पण जो लवचिक वृत्तीचा असतो, तो त्याला जर एखादी वस्तू भेटली तर ठीक, नाही भेटली तरी ठीक. तो जास्त त्या ठिकाणी विचार करत नाही आणि म्हणून ते 2 पर्याय त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध आहे. विरुद्ध शब्द हे आपण सर्वांनी पाठांतर करणं गरजेचं आहे. विरुद्ध शब्द जर पाठांतर केले तर आपण उत्तरापर्यंत जाऊ पण शकत नाही आणि त्या अगोदरच आपल्याला पर्यायामधूनच या ज्या पर्यायामधूनच उत्तर मिळण्यास फायदा होतो. तर आज आपण या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी 2 उतारे घेतले होते. त्यामध्ये 5-5 प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतले होते. आता नवोदयमध्ये आपल्याला दिलेलं आहे, की आपल्याला 20 प्रश्न असणार आहे आणि गु प्रश्न असणार आहे. पूर्ण प्रश्न जे असतात नवोदयमध्ये ते 80 असतात. हे सर्वांना माहिती आहे. मराठीचे 20 असतात, गणिताचे 20 असतात
आणि बुद्धिमत्तेचे 40 असतात. असे हे 80 प्रश्न त्या ठिकाणी असतात आणि त्याला जे गुण असतात, तो 100 गुण असतात. मग एका प्रश्नाला 1.25 गुण असतो. हे लक्षात घ्या. बरोबर? एका प्रश्नाला किती गुण असतो? 1.25. म्हणून आपण प्रत्येक वेळेला, ज्यावेळेला आपण एक उत्तर बरोबर देतो, त्यावेळेला आपण किती मार्क मिळवतो? तर 1.25. तर अशाच प्रकारे आपल्या ह्या ज्या 25 जे प्रश्न आहेत, त्याला जे गुण आहे, ते आहे 25 गुण. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे आणि गुण मिळणार आहे 25. कशाचे? मराठीचे सांगितले आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे आपण नवोदयचं अभ्यास या नेक्स्ट अकॅडमीतर्फे करणार आहोत. तर सर्वांनी या नवोदयीसाठी अभ्यासासाठी नेक्स्ट अकॅडमीचा योग्यरित्या वापर करावा आणि पुढील लेक्चरसाठी दररोज ऑनलाईनसाठी त्या ठिकाणी हजर राहावे. ओके. धन्यवाद. चला. बाय बाय.